यांनी सरांशी चर्चा केली आणि या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी सर आले। आमच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने मी सरांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। या ठिकाणी हा जो आजचा कार्यक्रम आहे याची पूर्व दिशा चव्हाण सरांनी आपल्या पुढे मांडली। खरं जर पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर बालपण हे इतकं चांगलं असतं, गोड असतं आणि सुंदर असतं। कारण या वयामध्ये आपण जो निर्णय घेतला तो निर्णय तारुण्यात घेऊ शकत नाही। बालपणामध्ये आपण जो निश्चय केला, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला चरित्र आपण वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचं, रामदास स्वामींचं चरित्र वाचा। बालपणापासूनच त्यांनी आपल्या भारत मातेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी त्यांनी फार मोठं काम केलं। तसंच या ठिकाणी जे ज्ञान आहे ते बालपणामध्ये आपण जर संग्रह केलं तर ते पुढे आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडत असतं। पहिली गोष्ट, ज्ञानासारखं पवित्र साधन या जगात कोणतंच नाही। नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते। ज्ञानासारखं पवित्र साधन कोणतंच नाही। म्हणून आपल्या पुढे जो आयुष्याचा प्रवास आहे तो सुखकर व्हावा, चांगला व्हावा, योग्य पद्धतीने व्हावा, याच्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे। आणि ते ज्ञान या वयापासून आपण संग्रह करायला पाहिजे। पाठक सरांच्या बाबतीमध्ये काय सांगावं, बालपणी अतिशय हालाकीची परिस्थिती होती, परंतु आई वडील अतिशय निर्मळ, गोड विचाराचे होते। खूप त्रास सहन केला आणि त्यांनी जो त्रास सहन केला, सरांनी चांगला अभ्यास केला आणि म्हणून आज ते उंच पदावर आहेत, त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा। म्हणून सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी मिळेलच असं काय नसतं, परंतु आयुष्यामध्ये जर ज्ञान संग्रह झाला तर त्या ज्ञानाने मनुष्य आयुष्याचा प्रवास चांगला करू शकतो। म्हणून या वयामध्ये आपण ज्ञान संग्रह करावा। चव्हाण सर आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करतात आणि एक काम करावं, आयुष्यामध्ये कोणत्याही व्यसनाला आपण बळी पडायचं नाही। सद्ग्रंथांचं वाचन करावं, शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प करावा आणि भगवंताचं नामचिंतन करावं, आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करावं। आमची सुद्धा बालपणामध्ये खूप परिस्थिती नाजूक होती आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चव्हाण सरांना, माझ्या ज्ञानोबाला आम्ही शिकवलं आणि आज चांगल्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला। आज विद्यार्थी घडवण्याचं काम ते करतात। मला स्वतःला याचा स्वाभिमान आहे, अंतःकरणामध्ये खूप आनंद आहे। म्हणून आता ज्यांना आपण मार्गदर्शक म्हणून माननीय पाठक सरांना या ठिकाणी बोलवलं, त्यांचं जे व्याख्यान आपण लक्षपूर्वक ऐकावं आणि आयुष्यामध्ये या विचारांची जी शिदोरी आहे आपल्याला कामात येईल। भगवान परमात्माला तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य द्यावं, दीर्घ आयुष्य द्यावं, देवाची, समाजाची, राष्ट्राची आणि आपल्या संस्कृतीची सेवा आयुष्यात तुमच्या हातून घडावी अशी भगवान परमात्मा चरणी, भारत मातेच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारांची चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। जय श्रीराम।